नागपुर के गिट्टी खदान थाना क्षेत्र में फुटाला तालाब स्थित भुट्टा विक्रेता के पास हुए विवाद ने खूनी रूप ले लिया। जानकारी के अनुसार अमन उर्फ असद खान अपने मित्र मयूर जाधव के साथ भुट्टा खा रहे थे। इसी दौरान वहां पहुंचे मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे के साथ किसी बात को लेकर कहासुनी हुई, जो देखते ही देखते मारपीट में बदल गई। आरोप है कि योगेंद्र उर्फ लाला पांडे ने अपने साथियों को मौके पर बुलाया। इसके बाद उसके भाई जितेंद्र उर्फ जंगली पांडे, दीपक उर्फ प्रिंस गुप्ता तथा अन्य आरोपियों ने मिलकर अमन उर्फ असद खान, मयूर जाधव और उनके साथियों पर चाकू, पत्थर, ईंट तथा लात घूंसों से हमला किया। हमले में अमन उर्फ असद खान की मौत हो गई, जबकि मयूर जाधव गंभीर रूप से घायल है। घटना में उनके अन्य साथियों को भी चोटें आई है। मामले में अंबाझरी पुलिस ने मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे, उनके भाई जितेंद्र उर्फ जंगली पांडे तथा दीपक उर्फ प्रिंस गुप्ता को गिरफ्तार किया है। वहीं घटना में शामिल एक विधि संघर्षरत बालक के खिलाफ गिट्टी खदान पुलिस ने विधि सम्मत कार्रवाई की है। मामले की आगे की जांच जारी है। पोलीस ठाणे गिट्टी खदान हद्दीमधील फुटाळा तलावाजवळ जे भुट्टे विक्रेते आहेत तिथे जखमी अमन उर्फ असद खान आणि मयत अमन उर्फ असद खान आणि त्यांचे मित्र मयूर जाधव व इतर त्यांचे मित्र असे बसले होते भुट्टे खात। आणि त्यावेळेस मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे ह्या तिथील भुट्टे विक्रेत्याकडे आलेला होता आणि तेथेच लाला पांडे आणि मयत आणि जखमींमध्ये तात्कालिक वाद होऊन तिथे त्यांचे शिवीगाळ आणि हाणामाऱ्या चालू झाल्या। मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे याने इतर त्याच्या सहकार्यांना बोलवून तिथे त्याच्यासह त्याचा भाऊ जितेंद्र उर्फ जंगली पांडे, दीपक उर्फ प्रिंस गुप्ता आणि इतर 4 विधी संघर्ष बालक या लोकांनी मयत अमन उर्फ असद खान, जखमी मयूर जाधव आणि त्यांच्या मित्रांना चाकू, दगडविटा आणि हाताबुक्क्यांनी मारहाण केली आहे, ज्यामध्ये असद उर्फ अमन खान याचा मृत्यू झालेला आहे। मयूर जाधव हा गंभीर जखमी झालेला आहे आणि इतर जे त्यांचे मित्र होते त्यांनाही मार लागलेला आहे। आणि यामधील मुख्य आरोपी लाला उर्फ योगेंद्र पांडे याला पोलीस ठाणे अंबाझरी यांचे स्टाफने ताब्यात घेतले होते। तसंच त्याचा भाऊ जो ज्याचा क्राईम रेकॉर्ड आहे असा जितेंद्र उर्फ जंगली पांडे यास आणि दीपक उर्फ प्रिंस गुप्ता या 2 आरोपींना क्राईम युनिट 2 यांनी त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेले आहे। त्याशिवाय जे विधी संघर्ष बालक आहे त्या सर्वांना पोलीस ठाणे गिट्टी खदान यांच्या स्टाफने ताब्यात घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही केलेली आहे।